तुमच्याकडे कुठलीच तडजोड नसताना फक्त एकच तडजोड, कमीत कमी वेळ घेऊन तुम्ही मैदानाच्या बाहेर या आणि चुस्त राहा, तंदुरुस्त राहा, फ्रेश राहा, ताजी तवाने राहा, असाच आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचमुळे आम्ही वारंवार ती विनंतावाजा आव्हान तुम्हा खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. दोन विजेते, पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातले दोन विजेते आता एकमेकांसोबत लढतील आणि त्यानंतर या सामन्यातला जो संघ जिंकेल तो 6वा सामना आजच्या दिवसाला खेळणार आहे, जी नॉकआउट स्टेज असेल. आता जरी तुम्ही पराभूत झालात, अजून एक संधी आहे. पराभूत झालेल्या संघाला एक संधी मिळणार आहे, त्याचमुळे तितकीशी रिस्क नाही आहे, पण पुढे जाण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. कारण ऑपॉर्च्युनिटी कधी तुमची साथ देईल, कधी नाही देणार याचा नेम नाही आहे. त्याचमुळे प्रत्येक कॉन्टेस्ट जिंकण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. जसा प्रमोदजी शेडगे यांनी उल्लेख केला की प्लॅन ए आहे, प्लॅन बी आहे, पण मी तर म्हणेन प्लॅन ए तुम्हाला यूज करावा लागेल. जास्तीत जास्त जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण जो एक ट्रॅक रेकॉर्ड असतो, आपला ग्राफ असतो, तो चढता राहिला पाहिजे. ती पॉझिटिव्हिटी आपसुकच तुमच्यामध्ये येत असते की मी या स्पर्धेच्या माध्यमातून जिंकत राहिलेलो आहो. पण जेव्हा तुमचा संघ पराभूत होतो तर ती कधी कधी तुमच्या खेळाडूंमध्ये निगेटिव्हिटी येऊ शकते आणि त्याचमुळे प्रत्येक वेळी जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल जो संघ या ठिकाणी खेळणार आहे. पहिल्या षटकाची जबाबदारी कॅप्टन प्रताप भोईर स्वीकारतोय आणि दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आता क्रमामध्ये बदल आहे. विजय जाधव पहिल्या क्रमांकावर येते. पहिला बॉल आम्ही डिलिव्हर करतोय. वेळ झाली आहे 1:35. तुम्ही लगेच टाइम जुळवून घ्या. आम्ही खेळाडूंना देखील विनंती करतो, टाइम जुळवून घ्या आणि एक षटक फेकण्यासाठी 5 मिनिटं खूप जास्त आहेत. तुम्ही नियोजन व्यवस्थित केलं तर 30 मिनिटांमध्ये देखील तुम्ही पहिला डाव समाप्त करू शकता. नॉन सेकंडला असेल भावेश पाटील. पूर्णपणे क्रमामध्ये बदल केलेला आहे. आता एकदा जिंकले तरी सुद्धा काय ज्या चुका झालेल्या आहेत बॅटिंग करताना त्या चुकांना सुधारण्यासाठी आता क्रमामध्ये बदल केला गेलेला आहे. पण मात्र बॉलर तोच आहे टिवरी संघाचा, ट्रेडिशनल बॉलर प्रताप भोईर. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिलाच बॉल खूप जास्त टर्न झाल्या बाहेरच्या दिशेने राईट हँड बॅटरसाठी. लेग ब्रेक, पण पिचिंग ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर असल्या कारणाने कुठलीच छेडकाणी विजयने केली नाही. विजय आणि प्रताप हे एकाच काळातले खरं तर खेळाडू आहेत ज्यांनी त्यांचा काळ गाजवलेला आहे आणि त्याचमुळे विनर स्पोर्ट्ससाठी देखील कित्येक वेळा ते एकत्रित खेळलेले आहेत. पण आता एकमेकांसमोर यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक हा एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नितेशचं. चांगला स्टॉप, तितकी चांगली फेकी, एकच धाव मिळेल. आता मात्र दोन्ही संघ एका आवेशामध्ये खेळताना पाहायला मिळतील. कारण जिंकून खूप मोठा आराम मिळणार आहे. संध्याकाळच्या सत्रापर्यंत, दुपारचं सत्र त्यांच्या पॅव्हेलियन बॉक्समध्ये त्यांना आराम करायचा असेल तर हा सामना जिंकायचा. क्रॉस बॅटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. विजयला ठाऊक आहे की घाई गडबड करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये, त्याचमुळे सावधान राहण्याचा प्रयत्न केला जातोय विजय जाधव कडून. धावसंख्या 2 बॉल्स फेकून झालेत आतापर्यंत. 1 धाव. हवेत आहे बॉल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल जाईल 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पार. 4 धावांसाठी या डावातला पहिला चौकार. धावसंख्या झालेली आहे 5. पहिला बॉल वाईड, 2 डॉट, त्यानंतर चौकार. एकूण धावसंख्या 5 झालेली आहे. विजय कांबळे जबरदस्त डेडिकेशनने काम करतायत, नो डाऊट. आणि या परिसरात आल्यानंतर संजयजी म्हात्रे, त्यानंतर विजयजी कांबळे, त्याच्यानंतर अंकितजी पवार हे नेहमीच धावसंख्या लेखकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय, ताकदीने मारण्याचा प्रयत्न. इनफिल्ड क्लिअर करून बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. हा काळ वेगळा आहे, पण विजय जाधवचा क्लास काय बदलला नाहीये. पुन्हा एकदा विजय जाधव त्याच जुन्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि प्रयत्नांना यश देखील मिळते. जबरदस्त अटॅक ऑफ साईडला ऍक्टिव्ह झालेला आहे. एक्स्ट्रा बाउंड्रीच्या दिशेने 2 नेतृत्वक चौकार त्याच्या बॅटमधून आले. धावफलकावर धावा लावलेल्या आहेत 9 धावा. जिंकण्यासाठी नेहमी प्रयत्न करावे लागतील आणि तो प्रयत्न आता सुरुवातीच्या षटकामध्ये विजय जाधवचा पाहायला मिळाला. पण प्रताप भोईर आता क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतोय. वाईड ऑफ लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक सेट केला गेलेला आहे. एक क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या बाहेर डीप मिड विकेटला.
ऑन साइडला मिळवलं शतरक्षक आहे, वीरेंद्रला बीट करून बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक तिसरा चौकार. बक्षीस आहे, बॅक टू बॅक 3 चौकार आलेले आहेत, म्हणून सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आणि सन्माननीय कुमार रणजित किणी आर.के. एंटरप्राइजेस यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे विजय जाधवला. चौकारांची तिकडी नाही, थोडंसं क्लॅरिफिकेशन करतोय मी यानंतर. ओके, मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि कुमार रणजित किणी आर.के. एंटरप्राइजेस यांच्या वतीने 1000 रुपये बक्षीस चौकारांच्या तिकडीसाठी. आता बक्षीस कसं असणार आहे ते तुझं सांगतो मला मी. 3 बॉल 3 चौकार, 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 विकेट्स, 3 बॉल 3 नो, 3 बॉल 3 वाईड. कुठला खेळाडू जर हाताळतोय तर प्रत्येक खेळाडूला 2000 रुपये बक्षीस, म्हणजेच मोहनदादाकडून 1000 आणि रणजित किणी यांच्याकडून 1000 मिळणार आहेत. यावेळेस व्हाईट बॉलची कडून पंचाच्या वतीने केली जाणार आणि एका धावाच्या वाढीने धावफलक पोहोचतोय तो म्हणजे 14 आकड्यावर. फ्रस्ट्रेशन जाणवते प्रताप भोईर यावर, कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झालेत असं जाणवायला लागलेलं आहे. 3 चौकार खर्च केल्यानंतर थोडासा मानसिक दबाव घेतल्यासारखा जाणवतो आहे, पण क्रिकेटच्या मैदानात जेव्हा तुम्ही उतरता दबाव या शब्दाला तुम्हाला बाहेर ठेवायचं असते. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक ऑन साइडला पूल केलाय, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. आणि मी आहे जुचंद्र गावामध्ये आणि जुचंद्र संघ मास्टर संघ नवगर गावात खेळत आहे आणि त्या ठिकाणी विजय नोंदवलेला आहे जुचंद्र मास्टर संघाने. आणि खरंच या ठिकाणी स्मित हास्य सर्व जुचंद्र ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर असायला पाहिजे. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट स्टेज जुचंद्र मास्टर. आम्ही आमच्या कॉमेडी ब्लॉगच्या वतीने शुभेच्छा देतोय. आणि मोहनदादा पाटील यांचा विश्वास आजच्या दिवसामध्ये ते सर्वोत्कृष्ट संघ ठरतील असा मोहनदादा रवींद्र पाटील यांचा विश्वास. नितीन पाटील देखील सांगतायत जर नवगर या स्पर्धेमध्ये जुचंद्र मास्टर संघाने जर फायनल जिंकली तर सन्माननीय मोहन रवींद्र पाटील द ग्रेट मराठाचे संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून संघाला रोख रक्कम 5000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. क्या बात आहे. हे असते प्रेम, जेव्हा आपले नातेवाईक आपले ग्रामस्थ आपले वरिष्ठ जेव्हा खेळ करत असतात त्यांना प्राधान्य देणे देखील तितकंच गरजेचं आहे आणि सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या वतीने ते प्राधान्य दिले जाते. जाऊया पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे. एका षटकामध्ये 20 धावा बनवलेल्या आहेत. 555 बोळेश्वरी गोखेवरी या संघाने बिनबाद 20 धावा, चांगली सुरुवात. आणि आता पुन्हा एकदा धावांना रोख लावण्यासाठी गोलंदाज येतोय प्रसाद भुते. जसं अपघात झाल्यानंतर आपण ॲम्ब्युलन्सला बोलवतो तसंच विकेटचा शोध घेण्यासाठी आपण प्रसाद भुतेला बोलवतो. पाहूया प्रसाद भुते तो विकेटचा शोध घेईल का. स्ट्राईकवर असेल भावेश पाटील. सेकंड ओव्हर स्टार्ट. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने टर्न उडाला, बॉलला पिक केलाय आणि बॉलला पुल केलाय मिड विकेट सीमारेषा पार. पहिल्या षटकामध्ये विजय जाधव, दुसऱ्या षटकामध्ये भावेश पाटील दुवादार फलंदाजीसाठी तयार. सहा धावांनी धावफलक पुढे सरसावलाय. 26 वर जाऊन पोहोचते. ओव्हर द विकेट खूप जास्त दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला तटवण्याचा प्रयास, पण मात्र बॉल आणि बॅटमध्ये खूप जास्त तफावत होती आणि त्याचमुळे कनेक्शन होऊ शकलं नाही. टप्प्यामध्ये बदल करताना गतीमध्ये देखील हलकासा बदल केला होता प्रसाद भुतेने आणि त्याचमुळे कुठेतरी फलंदाज बीट झालाय. चारो खाने चित. धावसंख्या 26. बॉलर तयार. भुते ओव्हर द विकेट. उलट दिशेने खेळण्याचा प्रयास. आता फ्रस्ट्रेशन बॅटरचं पाहायला मिळते, कारण दुसरा बॉल बीट केल्यानंतर तिसरा बॉल देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न झाला होता. डोक्यावर थंड बर्फ ठेवून खेळणं गरजेचं आहे. उष्णता जास्त आहे मान्य करतो, पण मात्र उष्णता जास्त असताना मात्र तुमचा नैसर्गिक खेळ तुम्हाला तुमची ओळख आणि तुमच्या संघाला विजय मिळवून देत असतो. तर या ठिकाणी पाहूया थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळालेला आहे भावेश. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक ऑन साइडला स्विंग केलाय, बॉलला उडवलंय
साऊर एम्बूर पॅव्हलियन बॉक्सच्या पलीकडे 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क षटकार. या ठिकाणी ट्रेनचा तर हॉर्न ऐकायला येतोय, पण धोक्याची घंटा हळूहळू वाजते. ती म्हणजे स्वरा 11 टिवरी संघासाठी जर याच गतीने धावा जोडल्या गेल्या तर धावांना मात्र थांबवणं अडवणं थोडंसं अशक्य होऊन बसणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. सन्माननीय नितीनजी म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. सन्माननीय गोपाल सिंग यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि सोबतच असतील सचिन थोरात साहेब. या तिन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम, तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धावसंख्या झालेली आहे 32 धावा, 32 रन्स. जबरदस्त पॉवर पॅक बॅटिंग यावेळेस. यस, लाईन अँड लेंथ परफेक्ट मेंटेन केलेली आहे. वाईड लाईनच्या आतून बॉलला डिलिव्हर केला गेला आहे. श्याम पाटील ॲक्टिव्ह होत आहेत यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. कल्पेश मात्र तुम्हाला पाहायला मिळते आहे स्लीपमध्ये. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक आहे आणि एक मिड ऑफला आहे. प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. एकदा मेल आणि एकाच धावेवर समाधान व्यक्त करायचं होतं. त्या ठिकाणी पुन्हा एकदा थोडंसं कॉन्सन्ट्रेशन मिस करतोय क्षेत्ररक्षक आणि त्याच संधीचा फायदा उचलत एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केलं जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 555-6 बोळेश्वरी गोखिवरे टीमची धावसंख्या झाली आहे बिनबाद 34 धावा. गोपालबाईच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी लागणारे सर्व बॉल्स उपलब्ध झालेले आहेत, तर धन्यवाद गोपाल सिंग सर. तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला बॉल्स प्राप्त झालेले आहेत, धन्यवाद. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे संबंध हे सर्व मान्यवर जोपासत आहेत आणि त्याचमुळे प्रत्येकाच्या मदतीनं ही स्पर्धा सप्त तारांकित होते असं म्हणण्यास हरकत नाही आहे. हे चित्र रेखाटलं होतं मोहनदादांनी या स्पर्धेचं, पण त्या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम हे सर्व स्पॉन्सर्स आणि सर्व संघ करत आहेत. येस, स्पर्धेसाठी लागणारे सर्व बॉल्स आम्हाला सन्माननीय नितीनजी म्हात्रे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आहेत आणि तसेच सन्माननीय गोपाल सिंग यांच्या वतीने लाभलेले आहेत, तर धन्यवाद. आपण या ठिकाणी बॉल्सची सुविधा पुरवलेली आहे त्याबद्दल आम्ही तुमचं ऋणी राहू. आभार व्यक्त करू. समित पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम. धावसंख्या 34 झाले, नो लॉस. 17च्या धावगतीने 555-6 बोळेश्वरी गोखिवरे संघ खेळतोय.
चला स्टार्ट करूया मॅच. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय करण कदम. स्ट्राईकवर असेल विजय जाधव. नॉन स्ट्राईकला असेल भावेश पाटील. जर आपण विजय जाधव यांच्या खेळीचा विचार केला तर 6 बॉल्समध्ये 18 धावा दिलेल्या आहे आणि विजय जाधव खेळतोय, मग भावेश पाटील कसा थांबेल? भावेशने काय केलं? भावेशने 6 बॉल्समध्ये 14 धावा बनवल्यात. एक चांगला कॉम्बो पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला विजय जाधव आणि भावेश पाटीलचा दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाला. तर हे महत्त्वाचं आहे, तुमचा सहखेळाडू जर खेळतोय तर त्या सहखेळाडूला साथ देणं गरजेचं आहे. जे झालं नाही गेल्या सामन्यामध्ये, भरत पाटील खेळतोय 42 धावांवर, पण त्याला साथ मिळणं गरजेचं होतं आणि त्याचमुळे भरत पाटीलवर तो प्रेशर आला शेवटच्या बॉलवर. एका बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना. पण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यातून शिकायला पाहिजे आणि नक्कीच आता त्या ठिकाणी मीटिंग सुरू असेल. सत्यनारायण कोपरीची अजून एक संधी आहे, त्यावेळेला चांगला खेळ करावा लागेल. बॉलर तयार करण. ऑन साइडला विजय जाधवचा कहर. बॉल जाईल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी षटकार. त्या ठिकाणी प्रेक्षकाने कॅच कंप्लीट केलेला आहे, तर यायचं त्या प्रेक्षकाने बक्षीस असणार आहे. सन्माननीय अमित केदारनाथ पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे. हार्दिक बळंगे यांनी ते कॅच कॅरी केलेला आहे आणि मोहनदादा यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे आणि मिस्टर कुमार रणजित किणी यांच्याकडून देखील 300 रुपयाचं बक्षीस आहे. एकूण 700 रुपयाचं बक्षीस. रणजित किणी यांच्याकडून 300, मोहनदादा पटेल यांच्याकडून 200 आणि अमित पटेल यांच्याकडून 200 आणि तो आहे लकी ऑडियन्स मिस्टर हार्दिक बळंगे याने मात्र कॅच कॅरी केलेला आहे, तर त्याला आहे 700 रुपयाचं बक्षीस दिलं जातं. क्या बात आहे. पहिला प्रेक्षक ज्याने हायवा कॅच कंप्लीट केला आणि 700 रुपयाचं बक्षीस हार्दिकला मिळालंय. टिवरीवाले जास्त खुश आहेत. बघा सगळ्यांना संधी मिळेल, पण तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध राहावं लागेल ज्या ठिकाणी षटकार येत आहेत. 40 धावा. फुटवरचा स्पष्टपणे अभाव जाणवला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि भिवंडीमध्ये नेहमीच म्हटलं जाते की मोबाईलमध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. तर फुटवर्क इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ड्युरिंग युअर गेम प्ले, ड्युरिंग युअर स्ट्रोक सिलेक्शन आणि या ठिकाणी त्याचा अभाव जाणवला. धावसंख्या बिनबाद 40 धावा. सुरुवात तर बेधुंद झालेली आहे. पंचाच्या वतीने डेड बॉल शिकून. चला वेळ घेऊ नका. आमच्याकडे ती 5 मिनिटं आपण वगळली जी आपण यूज केली आहे ती आपण बाजूला ठेवूया. पण तुम्हाला 30 मिनिटांमध्ये डाव कंप्लीट करायचा आहे. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती विजय जाधवची. पुन्हा एकदा शरीरापासून दूर होऊन खेळायचा प्रयत्न केला गेला आणि बॅटच्या आवाक्याच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल केलाय आणि बॅक टू बॅक 2 बॉलवर यश मिळते करण कदमला. खरं तर आपण दुसऱ्या षटकाची सुरुवात पाहिली होती, तिथे सुद्धा षटकारण झाली होती, पण त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल्स डॉट आले होते आणि या षटकाचा विचार केला तर तेच पाहायला मिळते. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक नितेश आहे. 2 बाउन्स घेताना बॉल कलेक्ट करून थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची नक्कीच संधी होती आणि या 2 धावा पूर्ण केल्या सुद्धा जात आहेत. 2 धावांच्या वाढीने धावफलक जातोय तो म्हणजेच 42 या आकड्यावर. सकाळपासून महेंद्रजी भगत देखील रिलॅक्स आहेत थोडे, का कोणास ठाऊक. त्यांची टीम चांगले काम करते त्याचमुळे ते रिलॅक्स आहेत असं मला वाटते. चांगली टीम्स यांनी बनवलेली आहे. सर्व तरुणांना ती संधी देत आहेत. ही देखील एक जमेची बाजू. ऑनसाइडला पुन्हा त्या बॉडीला रोटेट केलं. पूल करण्याचा प्रयास. बॉल जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. 6 धावांसाठी डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा उत्तुंग षटकार. च्या 32 धावा आहेत. फास्टेस्ट 50 जो फलंदाज कंप्लीट करेल त्या फास्टेस्ट 50 कंप्लीट करणाऱ्या फलंदाजाला गुप्ता सायकल स्टोअरच्या वतीने दिली जाणार आहे सायकल. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पण क्षेत्ररक्षक आहे लॉंगला प्रकाश पाटील चूक होणार नाहीये. झेलजीच्या स्वरूपात फलंदाज बाद विजय जाधव बॅक टू पॅव्हिलियन. विजय जाधव यांच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस गोपाळ सिंग यांच्याकडून जमा झालेलं आहे, जे षटकार जो ठोकलाय त्याबद्दल.
क्या बात आहे. ह्या बक्षिसासाठी मी कौतुक करूया आमच्या सर्व सन्मान्य पाहुण्यांचं. श्रीयुत नितीनजी म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष श्रीयुत गोपाळ सिंग आणि श्रीयुत सचिन थोरात, ज्यांनी एक बक्षीस कोणासाठी लावलंय? खेळाडूंसाठी नाहीये. जे मेहनत करतायत आमचे द ग्रेट मराठा परिवाराचे सर्व समर्थक, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ता यांच्यासाठी एक बक्षीस लावलेलं आहे. आणि ते बक्षीस असणार आहे बोकड. म्हणजे रविवारच्या दिवशी संध्याकाळी मात्र त्यांचा बेत झालेला आहे. आणि 7 दिवसाची मेहनतच आहे आणि ती मेहनतीला फळ तर मिळालंच पाहिजे. खरंच कौतुक करावं तितकं कमी या सर्व मान्यवरांचं. श्रीयुत नितीनजी म्हात्रे, श्रीयुत गोपाळ सिंग आणि श्रीयुत सचिनजी थोरात, धन्यवाद या आगळ्या वेगळ्या बक्षिसाबद्दल. चला आपण जाऊया मैदानाच्या दिवशी. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 1 गडी बाद 48 धावा. यस, शेवटच्या क्षणाला का होईना कुठेतरी सुटकेचा निश्वास 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर टाकला असेल स्वरा 11 टिवरिया संघाने. एक आक्रमक फलंदाज बाद झालाय 32 धावा करून. 12 बॉल्समध्ये 32 धावाचं योगदान विजय जाधव यांनी दिलेलं आहे. आणि खरं तर कॅप्टनने देखील तेच सांगितलं होतं बाईटमध्ये की विजय जाधव जर आमचा खेळला तर आमचा संघ नक्कीच थोडासा पॉझिटिव्ह होत असतो. आणि ती पॉझिटिव्हिटी नक्कीच आली असेल. 555-6 बोळेश्वरी गोखिवरी या संघाच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये 1 गडी बाद 48 धावा. पण मात्र सायकल मिस केले विजय जाधव यांनी, कारण काल 21 बॉल्समध्ये 50 धावा सतेज कोळीने कंप्लीट केल्या होत्या. तो आता एक दावेदार आहे त्या सायकलचा. तर याहून कमी बॉल्समध्ये जो कोणी फलंदाज अर्धशतक कंप्लीट करेल त्याचं मात्र क्रम वर होईल आणि त्याला ती सायकल मिळू शकेल. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर वीरेंद्र. साईड आर्म बॉल होता हा, पण मात्र साईड आर्म बॉल असताना कंट्रोल या बॉलवर पाहायला मिळाला नाहीये. जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, तर जबाबदारी पूर्ण करण्याची कुवत तुमच्याकडे असायला हवी आणि ती या ठिकाणी क्षमता सिद्ध करताना पाहायला मिळते वीरेंद्र. पण त्या पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश येते. हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जजमेंट घेतोय. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉलवर विकेट, फलंदाज बाद. भावेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. नवीन बॅटर राहुल जॉन, जो गेल्या सामन्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आला होता आणि त्या क्रमांकावर त्याने चांगला खेळ केला होता. पण क्रमांक कुठलाही असू द्या, तुम्हाला प्रत्येक क्रमांकावर तो खेळ चांगला करावा लागतो. कारण म्हणतात ना की दिवा मातीचा असू द्या किंवा सोन्याचा असू द्या, प्रकाश तेवढाच देणार आहे. तर मात्र तुम्हाला कुठल्याही क्रमावर येतात तसा खेळ करावा लागणार आहे. पण महेंद्र भगत यांच्या भाषेत सांगायचं जरा वेगळं आहे, कारण ते वेगवेगळे कॅमेरे यूज करत असतात. तर प्रत्येक कॅमेरा तितकीशी क्वालिटी देत नसतो आणि महेंद्र भगत हे टॉपमोस्ट क्वालिटीचे कॅमेरे यूज करतात. या फ्युजी फिल्म हा त्यांचा आवडता ब्रँड आहे, राईट? ओहो, हे वक्तव्य खूप महत्त्वाचं आहे. कॅमेरा कुठलाही असू दे, पण त्याच्या मागे डोकं कोणाचं आहे हे महत्त्वाचं आहे. माझं देखील आहे. जर मला तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे बसवलं तर आय कॅन डू, पण तुम्हाला कॉमेंट्री करावी लागेल. चला, मॅच ऑन. बॉलर तयार, वीरेंद्र. फुलटॉस बॉलचा पुन्हा एकदा फोर्स केला, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर सरसावतो, कॅच कंप्लीट करतो. क्या बात आहे, कॅच ऑफ द डे. ही मॅच जणू काय पकडली आहे असंच मला पाहावं लागेल. कुठेतरी धावांचा वेग वर जात होता, त्याला खाली आणण्याचं काम केलेलं आहे वीरेंद्रने. भूते, तुम्ही तर दिवस बनवला तुमचा सुद्धा आणि तुमच्या संघात सुद्धा. 2 क्वालिटी कॅचेस त्याने कंप्लीट केल्या. फुलटॉस बॉल होता, फोर्स केलाय, पण फोर्स देताना एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स तितकंसं गाठू शकला नाहीये आणि रनिंग कॅच कंप्लीट केलेली आहे. बघा, पूर्णपणे झोकून दिलं स्वतःला. फॉरवर्ड झालं होतं, फॉरवर्ड पोझिशन जाता कदाचित तोल जाऊन पडू देखील शकले असते, पण मात्र आपल्या संघासाठी काय पण करण्यासाठी तयार आहे हेच दाखवलंय प्रसाद भुतेने. आणि अशा पद्धतीने क्वालिटी कॅचेस कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 49 वर थांबले ऑन अ हॅट्रिक. आणि जर हॅट्रिक नोंदवली तर कुमार रणजितजी किणी आणि सन्माननीय मोहनदादा रवींद्र पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस मिळू शकेल बॉलर वीरेंद्रला. आणि सर्वात महत्त्वाचं, संघाची जी गरज होती ती गरज नक्कीच पूर्ण केली जाऊ शकेल. पाहूया या ठिकाणी पुढे कसा जातोय वीरेंद्रचा हा बॉल.
आणि स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच संतोष जाधव. नॉन स्ट्राईकला असणार आहे धीरज झा. आता 2 विकेट्स मिळाल्यानंतर थोडासा पॉझिटिव्ह झालाय स्वरा 11 टिवरिया संघ. फिरेंद्र ऑन अ हॅट्रिक. पुन्हा एकदा खोलवर डब्याचा बॉल होता. लोअर बॅकलिपने बॉलला ड्राईव्ह केलाय. वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, बॉलला स्टॉप करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ होता आणि या 2 धावांच्या वाढीने धावफलकावर जाऊन पोहोचताय ते म्हणजे 51 50 अप फॉर 555 बोळेश्वरी गोखिवरे. 3 गडी बाद 51 धावा. जर आपण स्कोर शीटवर नजर टाकली तर 12 बॉल्समध्ये 32 बनवले आहेत विजय जाधवने आणि 7 बॉल्समध्ये 14 बनवलेत भावेश पाटीलने. संतोष जाधव स्ट्राईकवर आहे. टप्पा पडला, बॉल खाली राहतोय आणि हलकीशी एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. श्याम पाटील पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये येतोय, बसतोय तो म्हणजे धक्का. 14 गोखिवरेला. पण त्यांचा बंगला जसा गडगडावा तसाच पद्धतीने या ठिकाणी फलंदाज फक्त हजेरी लावतात आणि हजेरी लावून परत येत आहेत. पहिला फलंदाज बाद झाला होता तो म्हणजेच विजय जाधव. त्यानंतर मात्र भावेश पाटील यांनी रिटर्न तिकीट काढलं. त्यानंतर राहुल चौहानला देखील जास्त काही प्राप्त करता आलं नाही आणि या घडीला संतोष जाधव सुद्धा झेलचितच्या स्वरूपात बाद होऊन परत जातोय. म्हणूनच कधीच जिद्द सोडू नका असंच म्हणावं लागणार आहे. कारण जिद्द चिकाटी कुठलंही कार्य जेव्हा तुम्ही हाती घेता तेव्हा तुमच्या मनामध्ये जिद्द असणं गरजेचं आहे की हाती घेतलेलं काम आम्ही पूर्ण करणारच. ही जिद्द खूप महत्वाची आहे आणि तीच पॉझिटिव्हिटी मिळवून दिलेली आहे वीरेंद्र या बॉलरने. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल नंदन. हो यावेळेस डबल माइंड बॉल जातोय तर म्हणजेच आउटसाइड एज घेऊन थर्ड मॅन रिजन मध्ये आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. त्या ठिकाणी त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावफलकावर धावा आलेल्या आहेत ते म्हणजे 55 धावा. हो इनसाइड एज त्या ठिकाणी शॉट फाईनलीला क्षेत्ररक्षक कल्पेश आहे. चांगलं रिफ्लेक्शन पण एक धाव नक्कीच पूर्ण केलेली आहे. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 555 बोळेश्वरी गोखिवरे टीमची धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 56 धावा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने तयार राहायचं आहे. एम्बूर टीमचे कॅप्टन तसेच सत्यनारायण कोपरी टीमचे कॅप्टन. या इनिंग ब्रेकमध्ये आम्ही लगेचच नाणेफेक करणार आहोत. दुपारचं सत्र आहे, थोडासा कंटाळवाणा हा क्षण असतो कारण दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी झोप येते. जेवणाचा आनंद घेतल्यानंतर मात्र घर बसल्या प्रेक्षक मोठ्या संख्येने जोडलेत. ही देखील एक जमेची बाजू ठरते आणि ही स्पर्धा प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेली आहे. आणि पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसामध्ये देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय. त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही द सिनेमॅटिक पिक्चरच्या वतीने तसेच द ग्रेट मराठा परिवार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. घेऊया छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
धीरज ज्याला तुम्ही थांबवू शकत नाही. धीरज झा हा नेहमीच ॲग्रेसिव्ह मूडमध्ये असतो. सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी नामुष्की ओढावलेली होती आणि ती पुसून काढण्यासाठी या डावामध्ये फलंदाजी होणं गरजेचं आहे आणि ती फलंदाजी होते. धीरजाच्या बॅटमधून धावफलकावर धावा आलेल्या आहेत. 63 धावा, 63 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. चांगला सामना रंगतोय आणि स्वरा 11 टिवरी संघाला देखील अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये, कारण तो गतविजेता ठरलेला होता. गेल्या वर्षी त्यांनी विजेतेपद पटकावलेलं होतं आणि त्याचमुळे ते नाव टिकवण्यासाठी प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. चांगला बॉल आहे. प्ले अँड मिस. कर्ण कदम अनुभवाने परिपूर्ण असा खेळाडू असला मात्र जो षटकार आहे तो जिवारी लागला आणि त्यानंतर मला माझ्या संघासाठी कमबॅक करायला हवं आणि तोच निश्चय त्याने मनामध्ये ठेवला आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने या बॉलची हाताळणी केली आउटसाइड द ऑफ स्टिक. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पण क्षेत्ररक्षक आहे नितेश क्वालिटी कॅच कॅरी करतोय आणि धीरज झाच्या केळीचा अंत होतोय आणि पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये येतोय करण कदम. विकेट डाऊन होतोय. धीरज झा बाद. संघ एका खेळाडूच्या खेळासाठी ओळखला जात नाही. जर आपण या डावाचा आढावा घेतला तर विजय जाधव फक्त स्कोर शीटवर मला दिसतोय. त्याच्या सोबतीला थोडा काळ भावेश पाटील राहिला होता, पण त्यानंतर संतोष झा, राहुल, जॉन, धीरज झा आणि नंदन हे कॅमिओ अदा करताना पाहायला मिळाले. अजूनही मैदानाच्या आतमध्ये नंदन विश्वकर्मा आहेच, पण मात्र कॅमिओ देऊन चालणार नाही. तुम्हाला मात्र लीड रोल अदा करावा लागेल या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये, कारण हा सामना जिंकला तर लगेचच तुम्हाला आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्याचं तिकीट मिळणार आहे. पण पराभूत झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा एक चान्स मिळेल. तुम्हाला खेळावं लागेल आणि खेळून तुम्हाला 6व्या सामन्यापर्यंत पोचावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटमधून पुढे येतोय. त्या ठिकाणी वेगाने बॉलवर सरसावतोय. बॉल कॅरी करतोय. थ्रो करेपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. धावसंख्या जाते ती म्हणजेच 64 या आकड्यावर 64 रन्स ऑन बोर्ड. आणि आता विजय कांबळे यांना देखील थोडासा आराम देणं गरजेचं आहे. लंच ब्रेक आहे. लंच ब्रेकमध्ये नक्कीच आम्हाला बदली धावसंख्या लेखक लाखा येतील. चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. या षटकाचा शेवट चांगला होतोय आणि अशा पद्धतीने 5 षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 555-6 बोळेश्वरी गोखिवरे या टीमची धावसंख्या झालेली आहे. 5 गडी बाद 64. खूप बऱ्यापैकी अडवलंय. 2 षटकामध्ये 42 होत्या आणि 5 षटकामध्ये 64. विचार करावा लागेल बोळेश्वरी गोखिवरे टीमला. विचार करत राहा. आम्ही घेतोय एक छोटासा ब्रेक. आता गेलो लगेच आलो. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. तो म्हणजे पुन्हा एकदा ज्याने सफलता मिळवून दिली होती. चांगलं षटक हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये त्याने मिळवल्या होत्या 3 विकेट्स. वीरेंद्र यादव नो डाऊट तोच एक ऑप्शन होता ज्या गोलंदाजाने या डावामध्ये चांगली गोलंदाजी केल्या आणि नक्कीच त्याची पदोन्नती झाली आणि पदोन्नती होताना त्याला शेवटच्या षटकाची जबाबदारी मिळालेली आहे.
पण आता जबाबदारी मिळाली आहे ती पूर्ण करण्याची कुवत देखील त्याच्याकडे असायला हवी. पाहूया लेट्स सी या शेवटच्या षटकामध्ये कोण हवी होतोय. नंदनला दिलाय फुल टॉस आणि त्या फुल टॉस बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. प्लेड बाय नंदन. खरं तर हवेच्या विरोधात होता आणि त्याचमुळे जास्त फोर्स या स्ट्रोकला दिला गेलेला आहे आणि त्याचमुळे या 6 धावांच्या वाढीनं धावफलक पुढे सरसू दे. 5 गडी बाद 70 धावा, 70 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. म्हणूनच आयुष्यात पावलं तुम्हाला अचूक आणि सांभाळून उचलायची असतात आणि या ठिकाणी कुठेतरी पहिल्याच बॉलवर चूक केली वीरेंद्रने. पुढचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा पुल इन ऍक्शन. खूप चांगला पिकअप स्ट्रोक. बॉल जातोय वाईड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. फक्त मोठ्या स्पर्धेत खेळूनच मोठं होता येत नाही. तुम्हाला तुमच्या खेळामध्ये सातत्य राखावं लागतं आणि सातत्य नंदनचं पाहायला मिळालं या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि तरी देखील तो त्यावर थांबलेला नाही आणि या सामन्यामधून देखील माझ्याकडून माझ्या संघासाठी मदत केली गेली पाहिजे आणि ती मदत धावांच्या माध्यमातून तो करतोय. धावसंख्या 5 गडी बाद 76 धावा, 2 उत्तुंग षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने तो 19 धावांवर खेळतोय. 6 बॉल्समध्ये 316चा स्ट्राईक रेट आहे. क्या बात आहे. आणि या मोक्याच्या घडीला जेव्हा खरंच संघाला गरज होती त्यावेळेला तो मात्र तारणहार म्हणून उभा राहिलेला आहे आपल्या संघाच्या मदतीसाठी आणि मिळेल त्या प्रत्येक बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आणि जर पुढच्या बॉलवर षटकार आला तर सन्माननीय मोहन रवींद्र पाटील आणि कुमार रणजित किणी यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस मिळू शकणार आहे बॅटर नंदन विश्वकर्माला. पुढचा बॉल वीरेंद्रचा. चांगला बॉल आहे. या ठिकाणी LBW ची अपील केली गेली. यष्ट्यांच्या समोर पकडला गेला. यष्टीविधी बॉल शरीरावर आदळला आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. नंदन विश्वकर्मा बॅक टू पॅव्हेलियन. मीटिंग नो टाइम कंटिन्यू द गेम. कमबॅक चांगला आहे बघा. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो पहिल्याच तो ऑफस्टिकच्या बाहेर खेळत होता आणि त्यानंतर मात्र अगदी 3 स्टंपच्या तो समोरासमोर पकडला गेला. बॉल शरीरावर आदळलाय आणि त्यानंतर हेजिटेशन नव्हतं विरल नायर यांच्याकडे. त्वरित लगेचच पायचीच्या स्वरूपात त्याला बाद ठरवलंय नियमांच्या अंतर्गत. 6 गडी बाद 76 धावा. नवीन फलंदाज गजेंद्र. यावेळी स्ट्रोकसाठी जागा बनवली. बॉल जाईल फ्लाय स्लिपला. त्या ठिकाणी जीतू होता. कॅच कॅरी झाला नाहीये. थ्रो देखील थोडा चुकलाय पण एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेलेली आहे. नवीन फलंदाज आलेला आहे गजेंद्र दोलताडे आणि त्याच्या माध्यमातून 1 धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 6 गडी बाद 77 धावा. बॉल्स फेकून झाले त्या षटकाले 4. चांगला कमबॅक आहे वीरेंद्रचा. खरं तर शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयास झाला होता गजेंद्रचा. आउटसाइड एज घेऊन बॉल फ्लाय स्लिपला गेलाय. जितू त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी पुढे आलाय. थोडासा मिसमॅच झालाय टायमिंग आणि त्याचमुळे ती 1 धाव कंप्लीट केली गेली. श्याम पाटील पूर्ण क्षेत्ररक्षकांची जबाबदारी स्वीकारतायत. अनुभव आहे तो अनुभव या ठिकाणी यूज करतायत स्वरा 11 टिवरीसाठी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल होता. बॉलला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑनला. त्या ठिकाणी बॉल कॅरी करतोय. थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. 2 धावांची वाढ. धावसंख्या जाते ती म्हणजेच 79 या आकड्यावर. या स्पर्धेचा जर उच्चांक जर आपण विचार केला तर 84 धावांचा उच्चांक आहे. तो सांघिक उच्चांक मोडीत काढला जाईल का या सामन्यामध्ये तर लेट्स सी. दोन्ही संघातील खेळाडू आपापल्या संघासाठी चांगला खेळ करण्यासाठीच पुढचा बॉल फेस करणार आहेत किंवा खेळणार आहेत. तर पाहूया या बॉलवर नाव कुठल्या संघाचं राहिलंय. 5556 गोकिवरीचं की स्वरा 11 टिवरीचं. लेट्स सी. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. दोन्ही संघाने तयार राहायचं. एंबूर आणि कोपरी.
यावेळेस ड्राईव्ह केलंय कव्हर बाउंड्रीच्या दिशेने, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. पूर्ण चांगले शर्तीचे प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होणार आहे आणि या 3 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावपलकावर धावा आहेत 5556 गोखिवरे टीमच्या 6 गडी बाद 82 धावा आणि जिंकण्यासाठी गरज आहे 6 षटकांमध्ये म्हणजेच 36 बॉल्समध्ये 83 धावांची. टीम स्वरा 11 टिवरीला. घेऊया आपण एक छोटासा ब्रेकमध्ये आपण करणार आहोत टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतील. बीबी स्पोर्ट्स सावरे इंबूर आणि तो संघ खेळणार आहे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघादरम्यान. घेऊया छोटासा ब्रेक नंतर आपण जाऊया प्रमोदजी शेडगे यांच्याकडे. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. धन्यवाद. या ठिकाणी करणार आहोत कुणालजी म्हात्रे साहेब त्यांचे शुभ हस्ते. तर हरीश पाटील कॉल करतील. परिवार आणि यस परिवार आलेला आहे. धन्यवाद कुणालजी म्हात्रे साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर हरीश, नाणेफेकीचं कौल जिंकलाय, काय डिसिजन असेल आपला एक्झॅक्टली? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. नक्कीच गेल्या मॅचमध्ये खूप जवळजवळ मात्र तोंडातला घास हिरावून घेतला गेला. भरत पाटीलने एकाकी झुंज दिली. ॲज अ कॅप्टन म्हणून भरत पाटीलचं कौतुक कसं करशील मुखातून? भरतने खूप छान फलंदाजी केली आणि लास्टपर्यंत तो टिकून राहिला, पण शेवटच्या बॉलला काही नाही करू शकला म्हणून थोडं बेकार वाटलं. नक्कीच पालघर जिल्ह्यातील ही लीग टाईप सिस्टम कशी वाटली एकंदरीत एक फॉर्मॅटच्या माध्यमातून? खूप छान आहे आणि मोहनदादाचं हे आयोजन तर प्रत्येक वेळी खूप छानच असते आणि त्यांच्याबद्दल काही बोलण्याचं काय हेच नाही, शब्दच नाही. नक्कीच नो वर्ड्स आहेत, कारण मोहनदादा पाटील यांची स्पर्धा एकंदरीत खूप छान असते. मयूर, प्रथमतः मात्र आपण पालघर जिल्ह्यामधून वसई तालुक्यामध्ये या ठिकाणी भरपूर खेळतात तुम्ही, परंतु तुमचा संघ घेऊन खेळतात, कसं फील करतायत आपण? खूप छान फील करतोय मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्यासाठी. आम्हाला आमचे ऑनर खूपच सपोर्ट करतात आणि आमच्याकडनं जो परफॉर्मन्स होतो हळूहळू वरती येत आहे. नक्कीच आता प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? नाही आहेत. ही स्पर्धा खेळताना कसं वाटतं? खूपच छान वाटतं. थँक्यू व्हेरी मच हरीश पाटील आणि मयूर पाटील. यावेळेला आपण पाहू शकता थोडंसं टेक्निकली प्रॉब्लेम, तर नाणेफेकीचं कौल या ठिकाणी जिंकलेला आहे तो आपण पाहू शकता. हरीश पाटील अर्थात श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात होईल.
83 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. दुपारचं सत्र. सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकणार आहोत दोन संघांमध्ये. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण अनुभवतोय. आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा. पहिला सामना आपण पाहिला. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला पराभूत केल्यानंतर कॉन्फिडंटली यावेळेला फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि सुरेख खेळ होत असताना मात्र आपण पाहू शकलात पहिल्या इनिंगचा विचार केला तर सुंदर सुपर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आणि आक्रमकता काय असते हे मात्र दाखवून दिलं गेलं ते विजय जाधवने 32 धावा 12 चेंडूमध्ये केल्या गेल्या. भावेश पाटीलने 14 धावा यावेळेला आपण पाहू शकलात आणि त्यानंतर सुपर बॅटिंग करत असताना मात्र आपण पाहिलं सुदर्शन शेट्टी नंदन याने मात्र 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. थँक्यू व्हेरी मच विजय कांबळे. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही मात्र क्रिकेटची पंढरी आणि सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये अजित म्हात्रे अँड विरल नायर हे दोन पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू घेऊन संतोष जाधव गोखिवरे एक्सप्रेस. पहिला चेंडू या वेळेला मात्र एक्सप्रेसने परिपूर्ण जबरदस्त गोलंदाजी करत फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. प्रकाश पाटील चेंडूवर क्लीन बोल्ड या वेळेला आपण पाहू शकताय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. मॅग्निफिसंट बॉलिंग. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला प्रकाश पाटील. कदाचित डबल माइंड मध्ये होते की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज या वेळेला येत असताना आपण पाहू शकतायत. एका साईडला प्रकाश पाटील एका साईडला प्रसाद भुते सारखे खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर एका साईडला आपण पाहू शकाल नवीन फलंदाज निलेश भोईर नितेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद भुते एका साईडला नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहू शकता सलामी वीर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने सातत्याने मात्र आपण दाखवून दिलं गेलं. अर्थातच मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली खूप सुंदर स्पर्धा. एक गोड स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येकाला हवीशी ही स्पर्धा आपण पाहू शकता तुम्हा सर्वांना. ऑन साईडला फटका चांगला आहे नितेश भोईरच्या बॅटमधून या वेळेला वेगाने मात्र क्षेत्ररक्षक धावतोय परंतु जणू काही 4 धावांची मोहर उमटवली जाईल. चेंडू सीमारेषा पार फरार. 4 धावा चौकार. खूप सुंदर सॉन्ग. अमोल जाधव ब्लाइंड सिंगर महाराष्ट्राला लाभलेला एक गोड आवाजाचा धनी. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर विजय जाधवच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. संतोष जाधव भरपूर वेळा मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर घेणारा हा गोलंदाज अर्थातच आपण पाहू शकतायत मिस्टर संतोष जाधव. तर नितेश भोईर चौकाराने मात्र स्टार्ट करतोय आपल्या स्वतःची या वेळेला नितेश भोईरच्या बॅटमधून इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र या वेळेला 1 बाउन्सने राहुल जॉन. प्रयत्न चांगले केले गेले होते परंतु थोडेसे स्लिप झाले त्या ठिकाणी. मात्र पाणी घेऊन जातील रंगा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं क्रॅम्प येत असताना स्वतः मोहनदादा पाटील प्रायोजक आपल्याला पाहायला मिळतात. खेळाडूंची कदर करणारे कारण स्वतः खेळाडू बनलेत, स्वतः खेळाडू आहेत तर डेफिनेटली मात्र खेळाडू म्हणून ॲज अ प्रॉपरली कसं असतं हे आपण सातत्याने पाहिलंय.
राहुल जॉन त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. लवकरात लवकर ते या दुखापतीतून बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि लवकरात लवकर ते सावरतील. कारण राहुल जॉन एका साईडला आपण पाहतोय स्ट्रॉंग खेळाडू आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून यानंतर बिग फाईट बिग मॅच श्री श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी अँड एका साईडला सावरे एम्बूर बीबी स्पोर्ट्स आपण पाहू शकतात. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. लंच करताना MB यावेळेला आपण पाहू शकता त्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त आहेत. तर 8 धावा 1 गडी बाद यावेळेला लवकरात लवकर या दुखापतीतून सावरेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. कारण राहुल जॉन एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं लवकरात लवकर तो सावरेल हीच अपेक्षा मात्र हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला होता राहुल जॉनने तेवढ्याच वेगाने की चौकार न जाण्यासाठी यावेळेला आपण पाहू शकतात. या आपण व्यवस्थित कूलरवर या ठिकाणी आपण कूलर समोर आपण बसा. कोपऱ्यापर्यंत रखरखत ऊन आहे आणि उन्हाचा तडाखा यावेळेला आपण पाहू शकतात. मोहनदादा पाटील एक माणुसकीचं नातं कसं जपायचं हे मोहनदादाने नेहमीच प्रत्येक द ग्रेट मराठा परिवाराला सातत्याने दर्शवलंय आणि त्यासाठी प्रत्येक द ग्रेट मराठा परिवार सातत्याने जय या ठिकाणी मात्र फर्स्ट एड किटची व्यवस्था करत असताना पाहायला मिळाले. भावेश पुणेकर अच्युत दादा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भूषण भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. रंगनाथ देशमुख रंगा नेहमीच मोहनदादा पाटील यांच्यावर प्रेम राहिलंय. त्यांची दहीहंडीची मात्र दहीहंडी असो किंवा स्पर्धा असो त्या ठिकाणी पोहोचणारच. रवी वाघमारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर या पण मॅचकडे सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. सबस्टिट्यूट खेळाडूचा विचार जर केला तर तेव्हा चांगला मात्र अप्रतिम जॉन्टी रोड्स एक सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून उदयास आले आणि त्यांनी प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की केली आणि जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक बनला. ही संधी असते कधी कधी. ऑन साईडला शॉर्टपुलचा फटका जबरदस्त अप्रतिम दर्जेदार मॅग्निफिसंट टायमिंग. नंदन विश्वकर्माला या वेळेला बीट करून निघून जातोय 4 धावन करता. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार नितेश भोईरच्या बॅट मधून अजून एक चौकार आला तर मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि रणजितजी किनी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. हे प्रत्येकाला प्रत्येक खेळाडूला संघ कोणताही असो संघातील कोणताही खेळाडू असो त्याला हे पारितोषिक देणारच. कारण ही ऊर्जा दिली जाते. हे तुमचं टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट मात्र दाखवण्यासाठी हे मंच उभं केलंय ते तुम्हा आम्हा सर्वांसाठी मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. एक चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. पहिलं षटक विजय कांबळे यावेळेला दर्शवत आहेत की धावसंख्या झालेली आहे ती 12. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. सेकंड ओव्हर लगेच यावेळेला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल. सेकंड ओव्हरला वर 12 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकांमध्ये 12 धावा येत असताना सरासरी यावेळेला आपण पाहू शकताय 14ची सरासरी. खूप प्रति षटकामागे आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 14च्या साह्याने खेळावं लागेल कारण एक चांगलं क्रिकेट ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतात. समोरच जुचंद्र रेल्वे स्टेशन आपल्याला पाहायला मिळतं. तिथून वसई दिवा मात्र ही सातत्याने ट्रेन पनवेल आपल्याला पाहायला मिळते. मात्र जात असताना आणि कालच्या दिवसामध्ये ड्रोन कॅमेराच्या द्वारे खूप सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळालं.
दुसरं षटक हाताळण्यासाठी समीर महाडिक यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आज समीरला मात्र यावेळेला प्रमोट केलंय, नंदनला थांबवलंय. एक वेगळी रणनीती स्ट्रॅटर्जी यावेळेला पाहायला मिळते की जेणेकरून दुसरं षटक जे शेवटचं षटक आहे ते मात्र अगोदरच या ठिकाणी आपण कन्वर्ट करूया. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून जातोय एक्झॅक्टली. मात्र यावेळेला हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना दोन पंच क्वालिटी दर्जाच्या आहेत. एका साईडला विरल नायर अँड अजित म्हात्रे, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेल्या आहेत हे आपण सातत्याने पाहिलंय. तर एका साईडला ललित बोईर बंड्या अँड मॉन्टी घोडेकर हे सुद्धा पंचांच्या भूमिकेत या स्पर्धेला ज्यांना नियुक्त केलं गेलंय. यावेळेला क्लीन बोलच्या माध्यमातून अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. ही स्ट्रॅटर्जी अप्रतिम पाहायला मिळाली विजय जाधवची. फलंदाज बाद. आतमध्ये करण कदम के करण लक्ष्मण कदम असं पूर्ण टायटल आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यांचे पिताश्री सुद्धा एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळत असताना अतिश कदम असतील एके म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अर्जुन कदम म्हणून आपण सातत्याने पाहतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट करण कदम मॅन फ्रॉम चिंबीपाडा जबरदस्त खेळ करत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत 12 धावा. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. के या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. पंच मात्र यावेळेला दर्शवत असताना यावेळेला आपण पाहू शकतात लेगबाईचा इशारा विरल नायर यांच्या माध्यमातून विजय जाधवने खूप चांगली अपील केली होती, परंतु अपीलला मात्र यावेळेला तेवढा आत्मविश्वास नव्हता. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा, 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. ज्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी यावेळेला समीर महाडिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने चांगलं क्रिकेट, रेग्युलर क्रिकेट स्वरा 11 टिवरी संघ सुद्धा पाहायला मिळतो, खेळत असतो. अजून प्रताप भोईर, रवींद्र ठक्कर सारखा फलंदाज येणं बाकी आहे. मात्र चांगल्या प्रकारची अंडरस्टँडिंग खेळी करावी लागेल. इथून जर पार्टनरशिप झाली, धावा जर खोऱ्याने वाहिल्या तर कदाचित मात्र यावेळेला सामन्याचं जे चित्र आहे ते मात्र पलटताना दिसेल. परंतु त्यासाठी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स. चला घाई करा, वेळ दौडू नका. अप्रतिम खोलवर चेंडू होता. यावेळेला व्हाईट यॉर्कर ज्या पद्धतीने यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, बॅटचं एज लागलं आणि चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. धीरज झा ब्रँड ऑफ वाल्यू मात्र पुढे सरसावला गेला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 14 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. 84 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य पार करत असताना 83 धावांचं आपण पाहू शकता. 83 रन्स टू विन आहेत आणि 83 धावांचं भलं मोठं लक्ष्य पार करत असताना आपण पाहू शकता स्ट्रगल करतात आतापर्यंत फलंदाज स्वरा 11 टिवरी संघाचे. पहिल्या चेंडूवर प्रकाश पाटील बाद झाला क्लीन बोल्डच्या माध्यमातून आणि तदनंतर प्रसाद भोते क्लीन बोल्डच्या माध्यमातून बाद होताना. यावेळेला चेंडूला पाहिलं, लेंथ ओळखले, आउटसाइड दी लेग स्टंप. विरल नायर त्या ठिकाणी वळताना वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 15 रन्स 15 धावा. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण हाताळतोय. आणि दोन्ही संघ बलाढ्य असल्यामुळे मात्र दोन्ही संघांचे मात्र यावेळेला एकमेकांच्या खाणाखुणा सातत्याने माहिती असतात. हे आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलंय. यावेळेला करण कदमच्या बॅटमधून टक्कन आवाजाला टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फटका सरळ चेंडूला फेकून दिलाय 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21च्या घरामध्ये. जबरदस्त प्रहार केला गेला के करण कदमच्या बॅटमधून एक खणखणीत दर्जेदार षटकार ज्याच्या नावावर 15 ते 17 आतापर्यंत हाफ सेंचुरी पाहायला मिळत आहेत. यावेळेला पाहिलं नाळला हा चेंडू मात्र सोडून दिलं. बाकीचं काम पंचांवर सोपवलं आणि पंच विरल नायर या ठिकाणी वाईटचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1च्या मदतीने. विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत की 22 धावा 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. षटक क्रमांक दुसरा आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 22 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये 84-83 धावांचा पाठलाग करताना. ऑन साईडला फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक तैनात नंदन विश्वकर्मा कोणतीही चुकी करणार नाहीये. ब्रँड ऑफ धानेव फलंदाज या ठिकाणी बाद होताना के गॉन. यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना के आपण पाहू शकतायत नवीन फलंदाज मिस्टर कल्पेश म्हात्रे. यावेळेला आपण पाहू शकतायत धावांची गती स्कोर कार्डवर 22 धावा थांबवल्यात पूर्णपणे. यावेळेला आपण पाहू शकतायत या जोडीवर पूर्णपणे निर्भर असेल पाहायचे कल्पेश म्हात्रे स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आज म्हात्रे ब्रदर्स सुद्धा आपण पाहू शकतायत एक सुंदर ब्रँड तयार झाला आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. धावांची गती फलकावर 22 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये 11च्या सरासरीने 22 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. विपुल गावड चांदीपचे आहेत आणि खूप क्रिकेट प्रेमी क्रिकेट शौकीन विरल नायर लगेच पाहत आहेत आमच्याकडे. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार चेंडू सीमारेषा पार. द ग्रेट मराठा षटकार 6. षटकाराने नितीनजी पाटील यांचं स्वागत केलं जातं आमच्या मुख्य मंचावर. लेजंड ऑफ क्रिकेट ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि हा षटकार आला होता टिवरीकरांच्या अभिवादनसाठी. परशुराम पाटील, प्रवीणजी भगत आणि त्यांची संपूर्ण टीम यावेळेला मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार येतोय धावसंख्या 28. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नंदन विश्वकर्मा त्या ठिकाणी पोहोचत नाहीये. चांगले प्रयत्न केले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं खूप गरजेची गोष्ट असते. म्हणतात ना आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. म्हणून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जगातील सर्वात चांगला अनमोल रत्न कोणता आहे तर कष्ट, मेहनत. आणि ते मेहनत यावेळेला मेहनत तुम्हाला करावीच लागते मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटचं व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं आणि त्या कारणास्तव मात्र चेंडू यावेळेला शॉटला निघून जातोय. 1 धाव वर्जित केली जाते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 30 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. 83 धावांचा पाठलाग करताना इथून जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली 53 धावांचं लक्ष. येणारे चेंडू आहेत 21 आणि 21 चेंडू 53 धावा. शॉर्टम पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या मोमेंटला जबरदस्त रणधीर यादव कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट नितेश भोईर एक सेट फलंदाज गॉन. भूषणजी पडवळे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले दुपारच्या सत्रामध्ये. राहुल इट्स ओके. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 30 धावा 30 रन्स. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. यानंतर लुझर वर्सेस लुझर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जो पराभूत झालेला संघ पराभूतच्या
खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून मिस्टर कलीम शेख या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज मोटारसायकल अर्थातच बाईक या ठिकाणी आपण पाहू शकता दिलेले आहे. गोल्डन होम डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर आहेत. कलीम शेख आपका तहे दिल से स्वागत करते हैं. आप आए बाहर आई इस प्रतियोगिता में. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 30 धावा, 30 रन्स ऑन दी बोर्ड लागला. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. नंदन विश्वकर्मा एक जबरदस्त गोलंदाज, आक्रमकतेचा सितारा एका साईडला आपण पाहू शकतायत. मिस्टर प्रताप भोईर लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. आज मात्र खरी गरज असेल, गेल्या मॅच मध्ये जशी मात्र सुंदर खेळी केली सावरा एंबूर संघाच्या अगेन्स्ट, हलकेशा हाताने एक चांगल्या फलंदाजाची निशाणी काय तर पहिला चेंडू व्यवस्थित पाहणं, त्या चेंडूला व्यवस्थित ओळखलं आणि निरीक्षण करून चेंडूला फक्त दिशा देणं, हे मात्र यावेळेला आपण दर्शवत असताना प्रताप भोईर. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 31 धावा, 31 रन्स. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 5 आणि एका साईडला कल्पेश मात्रे यावेळेला आपण पाहू शकाल कशा पद्धतीने फलंदाजी करेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ब्युटिफुल डिलिव्हरी, सुंदर चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झाले. धावांची गती फलकावर 31 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 52 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या आपण ऐकूया HN साऊंड सिस्टमला. आपण पाहू शकतायत स्वतः ऑपरेटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदर प्रथमेश यांना आपण पाहिलं. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकांचा ॲक्युरेट खेळ समाप्तीवर झालाय आणि 3 षटकांमध्ये आतापर्यंत 31 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन आजच्या दिवसामध्ये ब्रायन चार्ल्स लारा, जबरदस्त प्रिन्स ऑफ त्रिनिदाद च्या मैदानात 153 धावांची घणाघाती फलंदाजी सेकंड इनिंग मध्ये ऑस्ट्रेलियन संघाबरोबर केली गेली होती. तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि आजच्या दिवसामध्ये स्टीवॉ 199 वर बाद झाले होते. पेरी या गोलंदाजाने मात्र त्यांना बाद केलं होतं LBWच्या माध्यमातून. तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा, 18 चेंडू आणि विजयासाठी 52 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल, कारण जबाबदारीने सातत्याने खेळत असताना प्रताप भोईर अनेक मैदानं ज्याने गाजवलेत. मला आजपर्यंत मैदान तो आठवतो, धुमा मैदान सफाळ्याचं, आणि त्या सफाळ्याच्या मैदानात ओपन संघातून खेळत असताना काय आक्रमकता दाखवली होती फलंदाजीच्या माध्यमातून आणि गोलंदाजीच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड ज्याला सन्मानित केला काही वर्षापूर्वी. मात्र हाच खेळाडू पुन्हा एकदा सातत्य जपत असताना पाहायला मिळतोय. समीर महाडिकला आज 2 षटकं, जबरदस्त स्ट्रॅटेजी. सरळ बॅटने ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. संतोष जाधव पिण्या पुढे सरसावतोय, तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती एकंदरीत 32 धावा. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 4 आहे.
पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 32 धावा. आता येणारे चेंडू 17 आणि 17 चेंडूमध्ये 51 धावा हे सामन्याचं समीकरण. विकेटच्या बाबतीत जर विचार केला तर आतापर्यंत फलंदाज बाद झालेत ते स्वरा 11 टिवरी संघाचे 4 आणि प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला तर फलंदाज बाद झाले ते 6. अर्थातच या ठिकाणी व्यवस्थित विकेट ठेवून जर त्या धावा जर पूर्ण केल्या तर एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. ऑफ साईडला ऑन द राईज ऑन द अप खेळला गेलाय. तत्पूर्वी एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का तर नाही. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. मात्र एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते फलकावर 33 धावा. 5 षटकार चौकार जेव्हा येत नाहीत आणि जेव्हा फलंदाज लगातार इंटरव्हल विकेट मिळतात त्यावेळेला सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालणार नाहीये. कारण क्रिकेटमधील एक एक धाव म्हटलं की खेळाडूंचा श्वास, एक एक धाव म्हटलं की खेळाडूंचा प्राणवायू, ऑक्सिजन आणि त्या एक एक धावेला विसरून चालत नाही या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो इंटू द गॅप मध्ये. चेंडू मात्र वन बाउन्सने चेंडू नंदन विश्वकर्मा पुढे सरसावतोय. फेकी येईपर्यंत आराम के साथ या 22 यार्डच्या खेळपट्टीवर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. एकंदरीत 35 धावा 35 रन यावेळेला आपण पाहू शकता. क्षमस्व 35 धावा फलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. थोडंसं डिस्टर्ब होत असताना आपण पाहू शकतात पंच डेड बॉल पहा. या सुद्धा पंचांना फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या लागतात, हे सिग्नल द्यावे लागतात. रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये पंच, खेळाडू, आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत. त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. यावेळेला प्रताप भोईरच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार दमदार प्रताप भोईर ब्रँडचा ब्रँडेड षटकार. ब्रँडीज ब्रँड 6 धावा. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या 41 रन्स 41 धावा ही सुरुवात मात्र यावेळेला जरूर दाखवली गेले प्रताप भोईरच्या बॅटमधून. समीर महाडिक जर असे चेंडू आले तर तुला मात्र यावेळेला अशा प्रकारचे स्ट्रोक खेळेन हे मात्र प्रताप भोईरने संकेत दिले गेलेत. विजय जाधव आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना या अपकमिंग टॅलेंटला यावेळेला सांगतोय की समीर अशा प्रकारची तुला गोलंदाजी करायची नाहीये. जर या सामन्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा मात्र सातत्याने दुसरा मॅच विन करायचा असेल तर तुला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऑन साईडला चिप शॉट पाहायला मिळतोय. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. कलात्मक दर्शवत असताना यावेळेला 2 धावा येत आहेत आणि सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना संघाला घेऊन जातोय प्रताप भोईर. 43च्या घरामध्ये 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 43 धावा. आदरणीय मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही टेनिस क्रिकेट विश्वामधली एक सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेला मात्र मिस टायमिंग जरूर झालाय. चेंडू यावेळेला चेंडूच्या जे खाली मात्र राकेश नाईक कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना प्रताप भोईर बॅक टू द डगआउट गॉन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर. 43 या धावसंख्येवर 43 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. धावांची गती फलकावर 43 रन्स 43 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला कंप्लीट झाले ते जवळजवळ 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. विजयासाठी लक्षात असू द्या अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 40 धाव. समोरच कैलाश पाटील आपण पाहू शकतात.
स्टार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं धीरज भोईर, नितीनजी पाटील आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालंय कलीम भाई शेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी बाईक दिले या स्पर्धेला. सरळ बॅट निकळला गेलाय, सुंदर तंत्रशुद्ध फटका, बॅक टू द बॉलर, स्टेट ड्राईव्ह, चौकार येत असताना कलीम भाई शेख यांच्या स्वागतासाठी चौकार. फटका यावेळेला आपण पाहू शकता 47-47. 11 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 36 धावांचं लक्ष आहे. प्रॉपरली तुमचं टायमिंग खूप महत्वाचं मायने राखतं. ज्या वेळेला तुमचं टायमिंग चांगलं असेल ना त्यावेळेला मात्र कोणताही गोलंदाज समोर असेल तरी हरकत नाही. यावेळेला खऱ्या अर्थानं मात्र वाईट यॉर्कर चेंडूला यावेळेला हाताळलं गेलं. एक धाव तर निश्चित स्वरूपात राकेश नाईक चुकी करतायत आणि यावेळेला तत्पूर्वी 2 धावा येत असताना तिसऱ्या धावेसाठी वळालेत. हा ना करता करता मास्टर माइंड या वेळेला खेळ करत असताना विजय जाधव यांचे गोड शब्द राकेश नाईकच्या कानावर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 3 धावेने धावांची गती जर आपण पाहिली तर 50 धावा, 50 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. धावसंख्या 50, 50 रन्स कम्स अप. स्वतः विजय जाधव लॉंग ऑफ कडे येत आहेत. आता मात्र या वेळेला करावं तरी करावं काय. सुपर लेंथ लाईन, बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन आज भूमीत. मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत पुन्हा एकदा आपण पाहू शकाल फ्लॉप शो, बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. नंदकुमार भोईर अर्थातच नंदू यावेळेला ज्यांनी यावेळेला टॉस बॉक्समध्ये कलिंगडची व्यवस्था मात्र जरूर केलेली आहे ते या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहू शकतायत. आणि ट्रॉफीज सुद्धा मात्र या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून नंदू भोईर आणि नितीन पाटील सर्व ट्रॉफी या 2 व्यक्तिमत्वांकडून जे लेजंड आहेत या वेळेला पाहू शकतायत. गुड डिलिव्हरी, सुपर. रवींद्र ठक्कर यांना हा चेंडू समजला नाही, सरळ चेंडू निघून जातो. बीट होत आहेत, चेंडू फेकून झाले तर विजय आम्हाला दर्शवतात की 4, आता 8 चेंडू आणि विजयासाठी 33 धावा. पहिला सामना मात्र अक्षरशः तोंडातला घास हिरावून घेतला सत्यनारायण कोपरी संघाच्या. आणि तदनंतर कॉन्फिडंटली या वेळेला गोलंदाजी करत असताना फलंदाज रवींद्र ठक्कर या वेळेला बॅक टू द डगआउट, गॉन. सुपर बॉलिंग, नंदन विश्वकर्मा हबी झालाय पूर्णपणे या मॅच मध्ये आपण पाहू शकतायत, गॉन. फलकावर एकंदरीत आपण पाहू शकतायत 50 धावा. शेवटचा चेंडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. तर 2 संघांमध्ये जी मात्र कडवी लढत, कडवा संघर्ष पाहायला मिळतोय त्यामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर हबी होतोय तो संघ एका साईडला पाहायला मिळतोय. बुळेश्वर 555 गोकिवरे या वेळेला पुन्हा एकदा जबरदस्त दांडी गुल केली जाते. सुपर बॉलिंग, फर्निचर डिस्ट्रॉय केले जातोय. तू चल मैं आया या वेळेला फलंदाज बॅक टू द डगआउट, मिस्टर जीतू, गॉन.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेले, धावसंख्या स्थगित राहिले. ते आतापर्यंत जाऊन पोहोचते ती फलकावर जवळजवळ 50 या धावसंख्येवर. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 33 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 balls रिमेनिंग अँड 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. कल्पेश म्हात्रे, गोलंदाज रणधीर यादव आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म बॉलर म्हणून ज्याची ओळख तर नवीन फलंदाज वीरेंद्र यावेळेला आपण पाहू शकताय. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये 33 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्ट आर्म बॉलर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला फटका चांगला होता परंतु यावेळेला मिस टायमिंग झालाय. चेंडू निघून जाईल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. गजेंद्र पुढे सरसावतोय. ॲक्युरेट फेकी यावेळेला पाहायला मिळते कारण गेल्या सामन्यामध्ये विचार केला तर गजेंद्रची एक जंप या सामन्यामध्ये खूप काही सांगून गेली आणि भरत पाटीलची इनसाइड एज यावेळेला असं वाटलं लक फॅक्टर येईल. ऑफ साईडला फटका चांगला, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध वन बाउन्सने चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार 4. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकाल. 55 धावा, 55 रन्स. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज रणधीर यादव ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केला होता. वीरेंद्रचा हा फटका ऑफ साईडला निघून जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 56, 56 धावा. 3 चेंडूंच्या एकंदरीत खेळ समाप्तीवर राहिला. 3 चेंडूचा आपल्याला पाहायला मिळतं आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 27 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात निघून जातोय आणि धावांची गती स्थिरावली गेले. आता 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूमध्ये 27 धावा. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळला जातोय. तो प्रतिस्पर्धी संघ यावेळेला बळेश्वर 555 गोखिवरे हा संघ आपण पाहू शकतात. यावेळेला टप्पा पड्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा मात्र औपचारिकता फक्त बाकी राहिले आणि शेवटचा चेंडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. आता होणारा मॅच यावेळेला होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. होणारा सामना आपण पाहू शकणार आहोत. ऑन साईडला फटका चांगला आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. संतोष जाधव त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. चला हँडशेक करण्यासाठी लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट आणि विजयावर शिक्कामोर्तब कंटिन्यूस 2 मॅच विन होत असताना आपण पाहू शकतायत. एका साईडला बोळेश्वर 555 गोखिवरे. चला हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. चला विजय जाधव सर्व जे कॅप्टन आहेत त्यांना विनंती करेन नो एक्सक्यूज कारण ही स्पर्धा आहे डिसिप्लिन. बोळेश्वरी यावेळेला आपण पाहू शकता 555 आपल्याला पाहायला मिळतं.